सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। शिष्यवृत्ती परीक्षेत वडूचा राज्यभर डंका। छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचे 63 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक। शर्वरी खाडे महाराष्ट्रात प्रथम। गुणवत्ता, शिस्त आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक परंपरेच्या बळावर वडूज येथील छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत राज्यभर आपला ठसा उमटवला आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत संस्थेचे तब्बल 63 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीतही संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे। या यशाचे शिखर गाठत इयत्ता 8वीतील शर्वरी सुहास खाडे हिने 292 गुणांसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला। तसेच विशाल आनंदकुमार गोरे राज्यात 4था, आयुष श्रीनिवास सानप राज्यात 6वा, अमृता बाळकृष्ण भांडवलकर राज्यात 9वी, आर्या सुहास पाटील राज्यात 12वी यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले। इयत्ता 5वी मध्ये रजवीर गंबरे राज्यात 9वा, जयष्णू कठरे आणि स्वराज जाधव राज्यात 15वा यांनी उज्ज्वल यश संपादन केलं। याशिवाय जिल्हा गुणवत्ता यादीत संस्थेच्या 24 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवत शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली। यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी सांगितलं की संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता, शिस्त, संस्कार आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलं जातं। शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळेच आज संस्थेचा नावलौकिक राज्यभर पोहोचला आहे। यावेळी प्रभारी प्राचार्य डॉक्टर सविता केंजळे, प्राचार्य JH जाधव, मुख्याध्यापिका SM देशमुख, पर्यवेक्षक PR राऊत, LK बागल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। प्राचार्य JH जाधव व राज्यात प्रथम आलेले विद्यार्थिनी शर्वरी खाडे यांनी मनोगत व्यक्त केले। याच कार्यक्रमात भारतीय सैन्याच्या ASC आर्मीमध्ये निवड होऊन मध्य प्रदेशातील भोपाळ येथे नियुक्ती झालेल्या संस्थेच्या माजी विद्यार्थी ओमकार श्रीरंग गोसावी याचाही विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्राचार्य JH जाधव यांनी केलं। सूत्रसंचलन श्री देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन PR राऊत यांनी केलं। या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांना उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे बाबा, सचिव TR गोडसे, विकास अधिकारी RN गाडगे, सर्व संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि पालकांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे वडूच्या शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात अधोरेखित झाला आहे। प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील। काना कवितेतील ओळीप्रमाणे नक्कीच या मुलांना त्यांच्या पाठीवर हात टाकण्यासाठी आदरणीय पृथ्वीराज गोडसे बाबा यांनी या कार्यक्रमाचं अतिशय नेटकं नियोजन करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आजच्या या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे आदरणीय उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांनी या मुलांना शुभेच्छा दिल्या, त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि आम्हा शिक्षकांना सुद्धा यातून एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केलं। त्याबद्दल आदरणीय बाबांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब ज्योतिराम गोडसे कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य केंद्रे मॅडम या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक, नेहमीच या कार्याला दिशा देणारे आमचे दिशादर्शक आदरणीय JH जाधव सर या कार्यक्रमाचं आजचं नेटकं नियोजन केलं, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आपल्या पालकांना मार्गदर्शन केलं। त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका देशमुख मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी हायस्कूलचे पर्यवेक्षक आदरणीय बागल सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर खाटाव तालुका पत्रकार संघाचे आदरणीय अध्यक्ष शेखर जाधव सर, यानंतर येरळा संपादकाचे प्रमुख संपादक आदरणीय धनंजय क्षीरसागर आमचे मित्र, त्याचबरोबर डिजिटल मीडियाचे पत्रकार, त्याचबरोबर इतर खाटाव तालुक्यातील आमचे सर्व पत्रकार बंधू आणि या आजच्या कार्यक्रमाचे मुख्य जेणेकरून ज्यांच्यासाठी कार्यक्रम घेतला होता आणि या आपल्या खटाव तालुक्याचं उरुस नगरीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव करणारी विद्यार्थिनी
शर्वरी खाडे तिचे पालक आणि शर्वरी खाडे तसेच इतर जिल्हा आणि राज्य गुणवत्ता यादीमध्ये असणारे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, आमचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, आपणा सर्वांचे या ठिकाणी एकत्रित मी आभार व्यक्त करतो. यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी खाली आपण आपल्या हॉलच्या समोर पाहिजे आज येथे स्कॉलरशिपचा निकाल लागल्यानंतर या शाळेने छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडूज यांनी माननीय श्री पृथ्वीराज गोडसे बाबा तसेच येथे जमलेले सर्व उपस्थित मान्यवर, पालक, पत्रकार वृंद, भगिनी तसेच सर्व विद्यार्थी मित्र आज आपल्या सर्वांचा सत्कार होत आहे. त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे आधी आभार मानते. मी या शाळेची विद्यार्थिनी आहे. या शाळेतून मला जे काही मिळाले ते सर्व मी स्कॉलरशिपच्या पेपरामध्ये वापरले व त्याचे मला आज फळ मिळाले आहे. हे यश फक्त माझ्या एकटीचे नसून माझ्या सर्व शिक्षकांचे तसेच माझ्या मित्रमैत्रिणींचे, माझे सर्व ज्यांनी मला सहकार्य केले त्यांचे व माझ्या आईवडिलांचे. आज हे यश मला मिळाले याचा आनंद फक्त मला एकटीलाच नसून आज सर्वांना आहे व मला माझ्या बाकीच्या मित्रमैत्रिणींच्या यशाचे हा खूप कौतुक वाटते. मला या शाळेतून खूप रोज 5:30 वाजता उठायचं. मी तसंच करायचे. रोज सकाळी लवकर उठायचं, वाचन करायचं. शाळेत गेलं की आमचं रोज एक पेपर व्हायचा. त्या पेपराचं पेपर झाला की पेपर चेकिंग व्हायचं. त्यानंतर शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करायचे. आमच्या सर्व शंका वेळोवेळी सॉल्व्ह करून द्यायचे. त्याच्यामुळे आमच्या मनात कसलीही शंका उरायची नाही. घरी गेलं की आम्हाला सरावाला काही वेळ असायचा. काही वेळ आम्ही आधी पेपर सोडवायचो. त्यानंतर काही शंका आल्या तर शिक्षक आमच्यासाठी नेहमीच उपस्थित असायचे. त्यामुळेच आम्हाला आज खूप अभिमान वाटतो की आज या सर्व शिक्षकांमुळे आम्हाला इथपर्यंत पोहोचण्यात आले. मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते व मला येथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संस्थेचं रोपटं लावलं ते आता वाढत आहे, बहरत आहे आणि त्याला माझं मत असं आहे की त्याला खऱ्या अर्थानं मूर्तरूप तुमच्या विद्यार्थ्यांच्यामुळं आणि पालकांच्यामुळे येते. तुम्ही ज्या पद्धतीनं शिक्षकांनी ज्या मार्गदर्शनानं तुम्हाला शिकवलं, तुम्हाला या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेतली, ती तयारी मुळातूनच प्राथमिक शाळेतूनच होत असते. त्या पद्धतीनं देशमुख मॅडमच्या नेतृत्वाखाली चाललेलं आपलं प्राथमिकचं युनिट त्या ठिकाणी आता ते करावं ॲडमिशनला नको म्हणायला लागले. म्हणजे ज्याला त्याला इथंच पाहिजे आणि तरी देखील ते असताना देखील इथं शक्य आहे त्यांना आपण ॲडमिशन देऊन ज्या पद्धतीनं हे युनिट रन करतो त्या रन करण्यामध्ये या भागातील सर्व पालक, बंधू आणि भगिनी, विद्यार्थी या सर्वांचं मी आभार मानू इच्छितो की या शैक्षणिक संकुलाची निवड तुम्ही करता. या शैक्षणिक संकुलामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणचे शिस्त, गुणवत्ता आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर तुम्ही आज हे जे यश संपादन केलं ते खरंच भूषणावं आणि या शिक्षण संस्थेला अभिमानास्पद. देशमुख सरांनी सांगितलं की तब्बल 1 नाही 2 नाही 3ऱ्यांदा आपण राज्यात पहिला येण्याचा बहुमान पटकवला. त्या आपल्या शाळेची विद्यार्थिनी शर्वरी खाडे तसेच राज्य गुणवत्ता यादीत आलेले बाकी सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी या शिक्षण संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो. या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर जात असताना मी सकाळी खाली उदाहरण सांगितलं पत्रकार परिषदेत की एकट्या मांडवे गावातली 27 विद्यार्थी आपल्या शाळेचे जे आहेत ते डॉक्टर झाले. पैकी 7 MBBS आहेत, काही MD करतायत. बाकी असा या संस्थेच्या संकुलात शिकून गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबर या भागातील गावांचाही विकास होतो, त्यांच्या जीवनमान उंचावत. असेच मी तुम्हाला शुभेच्छा देईन की तुमच्या भावी आयुष्यात करिअर करत असताना तुम्ही प्रशासकीय सेवेत जाल किंवा बाकी कोणतेही क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रामध्ये असंच उत्तुंग यश मिळवा, त्याच्या शिखरावर जावा आणि तुमच्या या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याची संधी आम्हाला परत द्या अशी या प्रसंगी विनंती करतो. आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.